नमस्कार. संघर्ष वृत्तवाहिनीमध्ये आपलं स्वागत. घेऊया ठाणे आणि आसपासच्या परिसरामधील घडणाऱ्या महत्त्वाच्या घडामोडींचा आढावा. ठाणे शहरात सकाळपासूनच सुरू असलेल्या संततधार पावसाच्या पार्श्वभूमीवरती घोडबंदर रोड परिसरात पाणी साचणाऱ्या ठिकाणांची महापौर शर्मिला पिंपोळकर यांनी अधिकाऱ्यांसमवेत प्रत्यक्ष पाहणी केली आहे. नागरिकांना साचणाऱ्या पाण्याचा कोणताही त्रास होऊ नये व पाण्याचा निचरा तातडीने व्हावा यासाठी आवश्यक त्या ठिकाणी पंप बसवण्याच्या सूचनाही त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिल्यात. या पाहणी दौऱ्यात स्थानिक नगरसेवक संजय भोईर, सिद्धार्थ ओवळेकर, विक्रांत तांडे, अतिरिक्त आयुक्त प्रशांत रोडे, नगर अभियंता प्रशांत सोनाग्रा, उपायुक्त जी गोदेपुरे, सहाय्यक आयुक्त सोनल काळे, उपनगर अभियंता सुधीर गायकवाड, कार्यकारी अभियंता संजय कदम, रणधीर राणे, आपत्ती व्यवस्थापन अधिकारी यासिन तळवी यांच्यासह विविध विभागाचे अधिकारी उपस्थित होते. पाहणी दौऱ्याची सुरुवात घोडबंदर रोडवरील कापूरवाडी येथील पेपर प्रोडक्ट कंपनी परिसरातून करण्यात आली. या ठिकाणी रस्त्यावर पाणी साचल्याचे निदर्शनास आले. प्रशासनाकडून तेथे पाण्याचा निचरा करण्यासाठी पंप बसवण्यात आले असून अतिवृष्टीच्या काळामध्ये अतिरिक्त मनुष्यबळ उपलब्ध ठेवण्याच्या सूचनाही महापौरांनी अधिकाऱ्यांना दिल्यात. त्यानंतर मानपाडा मेट्रो स्थानक परिसराची पाहणी करण्यात आली. या परिसरात नाल्याचे रुंदीकरण करण्यात आल्यामुळे पाण्याचा निचरा सुरळीत होत असल्याचं दिसून आले. मात्र मेट्रोच्या सुरू असलेल्या कामांमुळे रस्त्यांची दुरावस्था झाली असून ते तातडीने दुरुस्त करण्याचे निर्देश महापौरांनी MMRD आणि मेट्रो प्रशासनाच्या अधिकाऱ्यांना दिले आहेत. सखल भाग आहे ठाणे शहरामधले, तिथे आपण पाहणी दौरा करतोय. मला वाटतं पावसापूर्वी आपण बैठका घेतल्या होत्या. उपाययोजना ठाणे महानगरपालिकेचे सर्व अधिकारी, ज्या यंत्रणा आहे, आपत्कालीन कक्षाला पण आपण भेट दिली होती आणि ज्या ठिकाणी पाणी भरतं त्या ठिकाणी पंपिंगची व्यवस्था आपण व्यवस्थित करायला लावली होती. एक व्यक्ती तिथे बसवायला सांगितला होता आणि या अनुषंगाने मला वाटतं सगळे स्थानिक नगरसेवक, सर्व अधिकारी यांच्या लेवलला आपण हा पाहणी दौरा करतोय. मला वाटतं आतापर्यंत 10-15 पंपिंग जिथे सखल भागाचे विषय आहेत तिथे हे पंपिंग बसवले. काल आपण गुरुद्वारा, तीनाथ नाका आणि वंदना टॉकीज, जांभळी नाका, तलावपाळी या ठिकाणी काल जो दौरा केला आणि आज घोडबंदरला जाणारा जो कापूरवाडीचा रोड आहे तिथे आज पाहणी करतोय. त्याच्या पुढे अजून 3-4 स्पॉट आहेत तिथे आपण पाहणी दौरा घेतलेला आहे. लोकप्रतिनिधीची आपण बाईट घेऊया. नाही, माझ्या कार्यालयातून त्यांना पर्सनल फोन गेले 4 नगरसेवकांना. ज्या ठिकाणी आपण पाहणी दौरा करतोय आपण सर्वांना 4 नगरसेवकांना सांगतोय. काचीताई, आपण 4 नगरसेवकांना कळवलंय ना? राजूरा नाला त्या ठिकाणी हा जो नाला त्या ठिकाणी सरळ जातो, ठेकेदारांनी कुठल्याही प्रकारचा त्या ठिकाणी नाला साफ झालेला नाही. जे अधिकारी वर्ग त्या ठिकाणी सांगतात की 90% त्या ठिकाणी कार्य केलंय. पहिली गोष्ट त्या ठिकाणी अधिकाऱ्यांना सस्पेंड करा. माझं म्हणणं तरी तेच आहे की नाला कुठला त्या ठिकाणी साफ नाही झाला आणि तुम्ही 90% तुम्ही ब्लेम कसला करता. लोकांच्या घरामध्ये पाणी त्या ठिकाणी गेलं, सर्व गोष्टी त्या ठिकाणी होतात. ही कुठली पद्धत आहे मला समजलं नाही. मला महापालिकेची ऐकताने आम्ही त्या ठिकाणी सांगतो, ऐकता येत नाही त्या ठिकाणी बघायला नाले जाणीवपूर्वकच चालू आहे. त्या ठिकाणी अधिकारी त्या ठिकाणी जाणीवपूर्वक त्या ठिकाणी काम करायला चालू केलेलं आहे. हे महापौरांचं त्या ठिकाणी स्वागत करतो. महापौरांनी त्या ठिकाणी दौरा घेतलाय, त्यांना त्या ठिकाणी काय माहित नसेल. अधिकारी वर्ग त्या ठिकाणी गुमराह त्या ठिकाणी त्यांना करतात. त्याच्यामुळे या अधिकाऱ्यांवरती कारवाई करावी ही माझी त्या ठिकाणी मागणी राहील. दौऱ्यात त्या ठिकाणी आम्हाला बोलवलंच नाही तर आम्ही दौऱ्यात येणार नाही. दादा, दात घासताय ना, मग पाणी का वाया घालवताय? ताई, भांडी घासा नाहीतर फोन पहा, पण नळ का चालू ठेवलाय? अंघोळ झाली ना करून, मग शॉवर चालूच. कपडे धुताय पण पाणी वाया जात आहे, त्याचं काय? गाडी अशी धुताय आणि उद्या पाणी कायमचं संपलं तर? पाण्यासाठी किती जणांची वणवण होते. कित्येक कुटुंबांना तर पाणी मिळतही नाहीये. पाणी बोलत नाही, पण आपण त्याची किंमत जाणली पाहिजे. पाण्याचा अपव्यय टाळा, परिस्थिती भीषण होऊ शकते. प्रत्येक थेंब जपा, पाणी वाचवा. पाणी ही निसर्गाची देणगी आहे. पाणी निर्माण करता येत नाही. पाण्याची बचत हीच पाण्याची निर्मिती. ठाणे महानगरपालिकेतर्फे जनहितार्थ जारी.
ग्राहकांचे प्रेम, विश्वास आणि आशीर्वादाच्या बळावरती पदपथावरील बाकड्यावरील दुकाने ते भव्य दालनाचा सुवर्ण प्रवास ही यशस्वी वाटचाल करणाऱ्या जयश्री कलेक्शनने आणखी एक महत्त्वाचा टप्पा गाठला आहे. ठाणे स्टेशन रोडवरती बाजारपेठेत नव्या सुसज्ज आणि तब्बल 4000 चौरस फूट क्षेत्रफळाच्या ज्वेलरीचं भव्य शोरूम ठाणेकरांसाठी खुलं केलं आहे. या सुवर्ण दालनाचं उद्घाटन महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ संभाजी शिंदे यांच्या सुविद्य पत्नी लता शिंदे यांच्या हस्ते झाले. यावेळी ठाण्याच्या महापौर शर्मिला पिंपोळकर, जयश्री कलेक्शनच्या संस्थापक संचालिका जयश्री रामाणे, शिवसेना गटनेते पवन कदम, नगरसेविका उषा वाघ, शिवसेना शहर प्रमुख हेमंत पवार, युवा सेनेचे ऋषिकेश माने यांची प्रमुख उपस्थिती होती. मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये संपन्न झालेल्या या सोहळ्याला नागरिक ग्राहकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिलाय. यावेळी लताताई शिंदे यांनी जयश्री कलेक्शन दालनातील आभूषणं खरेदी करण्याचा मोह आवरला नाही. जयश्रीताईंनी त्यांना विविध प्रकारची आभूषणे स्वतः परिधान केली. या आदरातिथ्याने भारावत लताताई शिंदे यांनी नवरात्रीच्या देवीसाठीही दागिने आणि आभूषणे यांची खरेदी केली. पदपथावरील हा व्यवसाय आज एवढ्या मोठ्या भव्य दालनामध्ये आला असला तरी जयश्री कलेक्शनमध्ये सर्वसामान्य ग्राहकांपासून ते उच्चभ्रू वर्गापर्यंत प्रत्येकासाठी एकाच छताखाली आकर्षक, दर्जेदार आणि अलौकिक ज्वेलरी, विविध प्रकारची आभूषणं किफायतशीर दरामध्ये उपलब्ध असल्याचं जयश्री रामाणे यांनी सांगितलं आहे. ग्राहकांचा वाढता प्रतिसाद आणि विश्वास यामुळे जयश्री कलेक्शनने आज 16 शाखांपर्यंतचा यशस्वी प्रवास खरोखरच अभिमानास्पद असल्याचं महापौर शर्मिला पिंपोळकर म्हणाल्या. तुम्ही फ्रंट आणि बॅक दोन्ही मिळेल तुम्हाला. मॅडम साहेब वहिनीला मिस करतो. एक मिनिट. हां 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 महत्त्वपूर्ण अशा प्रकारच्या महिलांसाठी खास अलंकारिक दागिने या जयश्री कलेक्शनच्या माध्यमातून ठाणेकर. मी असं सांगेन की समर्थ कृपा जयश्री कलेक्शन आज हा 16वा ब्रँच आहे. तर त्यांना पहिलं मी खूप खूप शुभेच्छा देईन. आणि सगळे जे मी बघितले दागिने ते खूप एवढे सुंदर होते की आपल्याला सोन्यामध्ये पण नाही बघायला भेटत तेवढी व्हरायटी ह्यांनी ठेवली. एक स्त्रीने हा बिझनेस इथपर्यंत आणला हा खूप मोलाचा विषय आहे आणि अभिमानाचा विषय आहे. तर त्यांना मला माझ्या खूप खूप शुभेच्छा. आणि समर्थ कृपा त्यांना असंच यश भेटू दे, असंच अजून पुढे खूप ब्रँच होऊ दे आणि पुढे जाऊ दे. एक स्त्रीचा अभिमान तोच असतो, स्वाभिमान तोच असतो. तिला असंच म्हणजे चांगलं त्या स्वभाव पण चांगला आहे, सगळं चांगलं आहे. मला आमंत्रण द्यायला मी जात नाही कुठे, पण हा आमचा सोनू ऋषिकेश माने तो बोलला आपण यांच्या इकडे जाऊया उद्घाटनला. तर मी म्हणलं सांग. मग पवन कदम साहेबांना मी सांगितलं. मी म्हणलं अरे यांच्या एरियात जायचं आहे यांना आपण कळवूया. आणि तुम्ही नुसते फोटो काढले, तुम्ही काय घेतलं नाही. घेणार काय तुम्हाला काय आवडलं? आम्हाला सगळं आवडलं, सगळ्या वस्तू अप्रतिम आहे. माझ्या देवीला पण मी एक वस्तू घेतली इथून. आपण सोनं नेहमी घालतोच, पण जे आपल्याला आवडलं तर तिच्यासाठी पण मी एक वस्तू घेतली. जयश्री कलेक्शन हे ठाण्यातलं एक उत्तम अलंकार जे महिलांचं खरं तर पसंतीदा आवडतं दागिना आहे. आणि तो त्याच्यातली सर्व प्रकारची व्हरायटी मला वाटतं जयश्री कलेक्शनमध्ये भेटेल. आज 16वी ब्रांच मला वाटतं मॉलच झालेला. आपण बघत असाल 1+1 असा मॉल त्यांनी आज इथे सुरू केलेला आणि त्याचं भव्य दिव्य उद्घाटन आपल्या माननीय लताताई शिंदे यांच्या हस्ते इथे संपन्न पडलेलं आहे. त्याचबरोबर एका लाकडाच्या बाकड्यावरून गावदेवीच्या 16वी ब्रांच तयार करणं आणि जयश्रीताईंचं खरंच मी अभिनंदन करेन की त्यांनी त्यांच्या कुटुंबाला या व्यवसायाबरोबर घेऊन 400 कुटुंब आज या व्यवसायाला जोडले गेलेले आहेत. रोजगार मिळाला आहे त्या महिलांना. आणि मला वाटतं प्रत्येक सिटीमध्ये, प्रत्येक शहरामध्ये हे असाच त्यांचा एक शॉप जयश्री कलेक्शनचा व्हावा ही त्यांना मी सदिच्छा शुभेच्छा देते. धन्यवाद. खूप सारं धन्यवाद. सर्वप्रथम म्हणजे एक बाकड्यापासूनची सुरुवात
रस्त्यावरची फेरीवाली आणि त्याच्यावर उधळून लावलेला तो स्टॉल होता आणि त्याच्यामुळे मी इथपर्यंत ह्या 16व्या ब्रँचपर्यंत पोहोचले. हे सर्व श्रेय मी सर्व ठाणेकरांना देते, ठाणेकरांच्या सख्यांना देते, कारण त्या बाकड्यावरच्या एका साध्या महिलेला त्यांनी इथपर्यंत नेऊन ठेवलं. हे सगळं प्रेम आणि श्रेय माझ्या सर्व ठाणेकरांचं आहे, कारण मी खूप ऋणी आहे त्यांची की ठाणेकरांच्या माझ्या या कलेक्शनला भरभरून प्रेम दिलेलं आहे. त्यामुळे मी खूप सारं धन्यवाद या ठाणेकरांचं व्यक्त करते. इतकं भरून पावलेलं आहे की माझं हसू थांबत नाही आहे, बोलू का हसू असं झालेलं आहे. खूप एक स्वप्न पाहिलं होतं आणि ते स्वप्न सत्यात उतरलेलं आहे आणि त्याच्यासाठी सर्वात मोठं म्हणजे या दोघींचं आगमन हे माझ्यासाठी खूप छान सदिच्छा भेट आहे. म्हणजे त्यामुळे त्यांचे फार फार आभार आहेत. गणपती सणामध्ये आम्ही गणपतीचे आभूषणं म्हणजे गणपती रायाला, गणपती बाप्पाला लागणारे सर्व आभूषणं आम्ही देऊ करतो आणि अगदी खिशाला परवडतील असे आभूषणं आपण देतो. म्हणजे 50 रुपयापासून घेतल्यापासून ते 15,000पर्यंत खिशाला परवडतील असे दागिने आपल्या जयश्री कलेक्शनच्या या मॉलमध्ये उपलब्ध आहेत. त्यामुळे सर्वसामान्य घरातल्या महिला असो, उच्च घरातल्या महिला असू दे, या सगळ्यांच्या खिशाला परवडतील असे सोन्याचे दर दर पाहता आपला हा जो जयश्री कलेक्शनचा नवीन आपलं पाऊल उचलले 16 ब्रँडचं, हे त्याकरता आहे 50 रुपयापासून ते 15,000पर्यंतचे सगळे दागिने सगळ्यांना आपण उपलब्ध केलेले आहे. घोडबंदर मार्गावरील कासारवडवली उड्डाणपुलावरती पहाटे एक धक्कादायक अपघात घडलाय. 12 टन वजनाचे गुळ वाहून नेणाऱ्या ट्रक चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटल्याने ट्रकने उड्डाणपुलावरील संरक्षण कठडा तोडला आणि तो अक्षरशः उड्डाणपुलाच्या कडेला लटकून राहिला. सुदैवाने ट्रक खाली कोसळला नाही, अन्यथा मोठी जीवितहानी होण्याची शक्यता होती. या अपघातामुळे घोडबंदर मार्गावर वाहतूक कोंडी निर्माण झाली. घोडबंदर मार्ग हा ठाणे आणि गुजरातला जोडणारा अत्यंत वर्दळीचा मार्ग असून या मार्गावरती दररोज हजारो जड आणि अवजड वाहनांसह मोठ्या प्रमाणामध्ये खासगी आणि सार्वजनिक वाहतूक सुरू असते. परिसरातील वाढती लोकवस्ती आणि वाहनांची संख्या लक्षात घेता या मार्गावरती नेहमीच वर्दळ असते. पुण्याहून डहाणूकडे 12 टन गूळ घेऊन जाणारा हा ट्रक पहाटे 5 वाजण्याच्या सुमारास कासारवडवली उड्डाणपुलावरती पोहोचला. याचवेळी चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटल्याने ट्रक थेट उड्डाणपुलाच्या संरक्षक कठड्यावरती आदळला. धडकेचा जोर इतका होता की कठड्याचा काही भाग तुटून ट्रकचा पुढील भाग हा उड्डाणपुलाच्या बाहेर लटकला. ट्रक अर्धवट अवस्थेत अडकून राहिल्याने काही काळ भीतीचं वातावरण निर्माण झाले. उड्डाणपुलाखाली सध्या रस्ते रुंदीकरणाचं काम सुरू आहे. मात्र ट्रक पुलावरच अडकून राहिल्याने संभाव्य मोठी दुर्घटना टळली आहे. अपघाताची माहिती मिळताच पोलीस, वाहतूक पोलीस आणि महानगरपालिकेच्या यंत्रणांनी घटनास्थळी धाव घेतली. ट्रक सुरक्षितपणे हटवण्यासाठी क्रेनच्या साहाय्याने प्रयत्न सुरू करण्यात आले. मात्र ट्रकची स्थिती धोकादायक असल्याने तो तातडीने हटवणे शक्य झाले नाही. सकाळी 10:30 वाजेपर्यंत ट्रक रस्त्यावरून हटवण्यात यश आले नव्हते. त्यामुळे घोडबंदर मार्गावरती दोन्ही दिशांना वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या. मुंबईत मॅनहोलमध्ये पडून तरुणाचा मृत्यू झाल्याची घटना ताजी असतानाच पावसाळ्यातील निष्काळजीपणाचा आणखी एक बळी ठाणे जिल्ह्यात गेला असल्याचं समोर आलेलं आहे. मुंब्रा येथील कौसा परिसरामध्ये पावसाच्या साचलेल्या पाण्यात विद्युत प्रवाह उतरल्याने 17 वर्षीय अल्पवयीन मुलीचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. परिसरातील नागरिकांनी यापूर्वी वारंवार विद्युत सुरक्षेबाबत तक्रारी करूनही आवश्यक त्या उपाययोजना करण्यात आल्या नसल्याचा आरोप करण्यात आला असून या प्रकरणी टोरंट पॉवर लिमिटेडच्या संबंधित अधिकारी आणि कर्मचाऱ्यांविरुद्ध मुंब्रा पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मुंब्र्यातील या अपघातामध्ये मृत्युमुखी पडलेल्या आलिया मोहम्मद साजिद चांदीवाला असं असून ती कौसा येथील यास्मीन अपार्टमेंट कादर पॅलेस येथे राहत होती. 1 जुलै रोजी रात्री 8:30 वाजण्याच्या सुमारास आलिया इमारतीच्या मुख्य प्रवेशद्वाराजवळ आली असता परिसरात पावसाचं पाणी साचलं होतं. या पाण्यात विद्युत प्रवाह उतरल्याने तिला जोरदार विजेचा झटका बसला आणि ती जागीच कोसळली. परिसरातील नागरिकांनी तिला तातडीने बिलाल हॉस्पिटलमध्ये दाखल केलं. मात्र डॉक्टरांनी तपासणीनंतर तिला मृत घोषित केले. पोलिसांनी दाखल केलेल्या FIRनुसार संबंधित इमारतीतील रहिवाशांनी यापूर्वी अनेकदा परिसरामध्ये व्होल्टेजमधील चढउतार, विद्युत प्रवाहाचा धोका, विद्युत सुरक्षेबाबत त्रुटी टोरंट पॉवर लिमिटेडकडे तक्रारी केल्या होत्या. तसेच 15 जून 2026 रोजी कंपनीच्या ऑनलाईन तक्रारी प्रणालीवरही या संदर्भात तक्रार नोंदवण्यात आली होती. मात्र त्यानंतरही कोणतीही प्रभावी दुरुस्ती अथवा प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्यात आल्या नसल्याचा आरोप या कुटुंबियांनी केला आहे. वेळेत आवश्यक ती कारवाई झाली असती तर आलियाचा जीव वाचू शकला असता. कायदा आणि सुव्यवस्था अबाधित राहावी यासाठी पोलिसांनी परिसरामध्ये बंदोबस्त तैनात केला असून परिस्थितीवरती बारकाईने लक्ष ठेवण्यात येत आहे. दुसरीकडे टोरंट पॉवर लिमिटेडने या घटनेची दखल घेत तपास सुरू असल्याचं सांगितलंय. तसेच सार्वजनिक बांधकाम
बांधकाम विभागाच्या तपास अहवालातील निष्कर्षानुसार आवश्यक ती पुढील कारवाई करण्यात येईल असे कंपनीकडून स्पष्ट करण्यात आलं आहे. ये टोरेंट की लापरवाही है. कई महीनों से हम लोग बोल रहे टोरेंट को, यहाँ के नगर सेवक, कि भाई गटर में से आप लोगों की पूरी केबल्स गई है, मेहरबानी करके बारिश आ रही है, आप लोग जो केबल को क्लिपिंग करके लो, उसको सही से दुरुस्त करके लो. हम लोग कचरा कैसा साफ करेंगे नाले का? ये बोल बोल के हम थक चुके हैं. आज भी कल भी आपने देखा, कल भी एक हादसा हो गया था, स्लैब गिर गया था. आज एक 17 साल की जवान बच्ची वो सिर्फ अपने बाप की दुकान पे गई बाप को मिलने के लिए और आई और उसको करंट लग गया और जगह पे बच्ची खत्म हो गई. और यहाँ के जो लोकल बच्चे लोग हैं, वो लोकल बच्चे लोग ने लाइन बंद की तो और 10-12 लोग भर जाते थे. ना ये लोग फोन उठाते, ना ये लोग टाइम पे आते. हम नगर सेवक होके हमको 50 बार फोन लगाने पड़ता है. आप अभी जाके देखो उधर कादर पे अपना चांद नगर के अंदर जो हाजरा मंजिल बिल्डिंग है सुमैया स्कूल के पास, दोपहर से वहाँ पे लाइट गई है. मैं बोल के 50 बार फोन किया, बोला अभी आ रही टेक्निकल टीम, अभी आ रही टेक्निकल टीम. इनके पास 4 से 5 आदमी है. क्या पूरे मुमरा कोसा में ये 4 से 5 आदमी में काम कर सकते हैं ये लोग? इतना बड़ा शहर है, इनको पैसा लेने, वसूलने, केस बनाने, FIR करने बराबर आ रहा है. अब आम आदमी आज परेशान है. आज एक 17 साल की नौजवान बच्ची इंतकाल हो गई करंट लग के. इसका जवाबदार जिम्मेदार कौन है? क्यों टोरेंट आ नहीं रही है? मेरे साथ में चलो, मैं आपको दिखाता हूँ. MS कॉलेज का नाला मैंने एक बार नहीं 10 बार साफ किया, क्योंकि टोरेंट का केबल इतने सारे गए. पानी की पाइपलाइन भी गई है, लेकिन हम उसको काट सकते हैं. टोरेंट की केबल को हम कैसा काटेंगे आप ये बताइए. आगे आप चले जाइए, ग्रेसकर के पास का नाला है. आज भी मैं वहाँ पे था, अभी शाम में 7 बजे तक था वहाँ पे. हम लोग वहाँ पे पूरा कचरा साफ कर रहे थे, क्योंकि ये केबल जो गया इसके से वाटर लॉक हो रहा है और पूरा कचरा के जाम हो रहा है. आगे TMC स्कूल है, TMC स्कूल के बाहर का जो नाला है, आपको याद होगा इब्राहिम भाई, आपके और मेरी मुलाकात भी हुई दोपहर के टाइम पे 3 बजे के टाइम पे. आप मेरे से मिले, मैंने आपको यही बताया कि देखो केबल गए अंदर से नाले में से. ये सब जगह नालों में से इन्होंने केबल डाल के रखे. इस वजह से ये जो कचरा जाके अटकता है, पानी का वाटर लॉक हो रहा है और पानी भर रहा है. और ये आज हादसा हो गया. आज से 15-20 दिन पहले ही यहाँ पे कादर प्लेस में वो नेक का जो मेडिकल है, वहाँ पे केबल शॉर्ट हुआ था. एक बच्चे को करंट लगा था. आरिफ भाई करके यहाँ पे रहते हैं, यहाँ पे लोकल रेसिडेंट है, इनके भतीजे है, उनको करंट लगा. हमने तुरंत केबल, वो बोलने के बाद भी 4 घंटे के बाद में आए और उन लोग जो केबल बंद करके वैसे छोड़ के गए. मैं बोला भाई इसको हटा दो, इसको बंद करो, इसको बंद करके क्लिपिंग करो, कुछ तो करो. तो ये टोरेंट जो है ये अपने काम में फेल है. बस इनका यही काम है, बड़ा बड़ा बिल बना के भेजना और लोकल लोगों को परेशान करना. भारतीय जनता पक्षाचे ठाणे शहर सरचिटणीस डॉक्टर राजेश मडवी यांचे वडील तसेच क्रीडा व सामाजिक क्षेत्रातील ज्येष्ठ व्यक्तिमत्व मुरलीधर अर्जुन मडवी यांचं अल्पशा आजाराने दुःखद निधन झालंय. त्यांच्या निधनाने क्रीडा, सामाजिक आणि राजकीय क्षेत्रामध्ये हळहळ व्यक्त होत आहे. त्यांच्या पश्चात सुपुत्र डॉक्टर राजेश मडवी, सून भाजपा नगरसेविका प्रतिभा मडवी, कन्या कविता अंकुश वैती, पूनम विनय नाखवा तसेच नातवंडे असा मोठा परिवार आहे. दिवंगत मुरलीधर मडवी यांचा जन्म 1 जून 1942 रोजी झाला. त्यांनी आयुष्यभर सामाजिक, क्रीडा आणि संघटनात्मक कार्यामध्ये सक्रिय योगदान दिले. शुक्रवारी 3 जुलै रोजी सकाळी 11 वाजता नौपाडा गोखले रोडवरील अर्जुन टॉवर येथील राहत्या घरातून त्यांची अंत्ययात्रा निघाली. त्यानंतर जवाहर बाग स्मशानभूमीवरती त्यांच्यावरती शोकाकुल वातावरणामध्ये अंत्यसंस्कार पार पडले. मुरलीधर मडवी हे ठाणे स्पोर्टिंग क्लबचे 6वे अध्यक्ष होते. विशेष म्हणजे क्लबच्या 102 वर्षाच्या इतिहासात वडिलांनंतर त्यांच्या मुलाला अध्यक्षपद भूषवण्याचा मान मिळाला. त्यांचे सुपुत्र डॉक्टर राजेश मडवी हे क्लबचे 8वे अध्यक्ष आहेत. कैलासवासी मुरलीधर मडवी हे मोह विद्यालयाचे माजी विद्यार्थी होते. तसेच स्पोर्टिंग क्लबच्या नव्या वास्तूच्या उभारणीमध्ये त्यांचं महत्त्वपूर्ण योगदान होते. ख्यातनाम भारतीय क्रिकेटपटू दिलीप वेंगसकर यांनीही या वास्तूचे विशेष कौतुक केलं होतं. याशिवाय अर्जुन बाळा मडवी जिमखान्याचे संस्थापक म्हणून त्यांची ओळख होती. क्रीडा क्षेत्राच्या विकासासाठी त्यांनी दिलेलं योगदान कायम स्मरणात राहील अशी भावना विविध स्तरातून व्यक्त करण्यात आली आहे. अंत्यविधीला ठाण्याचे उपमहापौर कृष्णा पाटील, भाजप जिल्हाध्यक्ष संदीप लेले, नगरसेवक सुनेश जोशी, विकास पाटील, मनोहर डोंबरे, स्पोर्टिंग क्लबचे अध्यक्ष विलास जोशी, माजी खासदार सुरेश टावरे, माजी सिडको संचालक नामदेव भगत, नवी मुंबईचे माजी नगरसेवक मोहन मडवी यांच्यासह जयेंद्र कोळी, किरण नागटी, प्रीतम राजपूत, सचिन पाटील, सुरेश कोलते, प्रवीण शेडा यांसह विविध क्षेत्रातील मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते. तर हे होतं संघर्ष वृत्तवाहिनीचं आजचं बातमीपत्र. उद्या पुन्हा भेटू याच वेळी याच ठिकाणी ताज्या घडामोडींसह. तोपर्यंत नमस्कार.